फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा YouTube चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स या आयटी डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचा आहे तर मित्रांनो त्यांना बॅच प्रोव्हाइड केली जाते आणि रेफरन्स पण प्रोव्हाइड केलं जातं। फार्माकोव्हिजिलन्सची जर बॅच जॉइन करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ असणार आहे तो खूपच इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, आपली जी डीएमईआर ची एग्जाम झालेली होती तर त्या डीएमईआर एग्जामचं रिझल्टची वाट खूप सारे स्टुडंट बघत होते। तर मित्रांनो, आता ऑफिशियल साइट वरती तुमची रिस्पॉन्स शीट आलेली आहे। म्हणजे या रिस्पॉन्स शीट मध्ये समजणार की तुम्ही कोणते आन्सर तिथे करेक्ट केलेले आहेत आणि याच्या बेसिसवर तुम्हाला किती मार्क या डीएमईआर फार्मसीच्या एग्जाम मध्ये आलेले हा स्कोर तुम्हाला समजेल। आणि मित्रांनो, त्याच्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहेत मी सांगेन। तर मित्रांनो, हे जे ऑफिशियल साइट आहे त्याची जी लिंक आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनल वरती दिलेली आहे। तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही काय करायचंय, तिकडे लॉग इन करायचंय। लिंक ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला ऑफिशियल साइट दिसेल। आणि मित्रांनो, ही जी लिंक आहे ना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्वात आधी प्रोव्हाइड केली आहे। तर मित्रांनो, इथे पहिल्यांदा तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर प्रोव्हाइड करायचं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं पासवर्ड इकडे तुम्हाला ऍड करायचं आहे। आता खूप साऱ्या स्टुडंटला काय प्रॉब्लेम असतो, पासवर्ड माहिती नसतो किंवा रजिस्ट्रेशन नंबर विसरलेला असतो। तर त्यांनी काय करायचं मित्रांनो, तुमच्या मेल आयडी मध्ये जायचे, सिंपली काय करायचं मित्रांनो, तिथे डीएमईआर ने काय करायचं सर्च करायचं। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड भेटेल। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, तुमचं युजर नंबर इथे ऍड करायचं आणि त्याच्यानंतर हा पासवर्ड ऍड करायचा आणि त्याच्यानंतर मित्रांनो सिंपली इथे जो कॅप्चा दिलेला आहे तो ऍड करून या लॉग इन बटन वर काय करायचं मित्रांनो, क्लिक करायचंय। आणि त्याच्यानंतर काही स्टुडंटचा पासवर्ड विसरला असेल ना तर इथे फॉरगॉट पासवर्डचं पण ऑप्शन असणार आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला असं इंटरफेस दिसेल। त्याच्यामध्ये मित्रांनो इथे मिडल मध्ये ऑप्शन असणार आहे अप्लाय पोस्ट, यावरती यायचंय। इथे आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला अप्लाय पोस्ट मध्ये युअर सेक्शन मध्ये इथे आय ऍक्शनचं जे सेक्शन दिसतंय इथे आयचं जे सिम्बॉल दिसणार आहे यावरती क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तुमची जे रिस्पॉन्स शीट असणार आहे ते इकडे काय होणार आहे मित्रांनो